आज आम्ही आलेले आहे न्यू रेसिपी घेऊन वांग्याच्या भरताची वेगळी पद्धत. तर चला बघूया. चला हे बघा, अशा प्रकारे वांगी भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मिरची व लसूण. तर आपण अशा प्रकारे वांग्यांना भाजून घ्यायचं. पहिले तर हे बघा कसं ब्लॅकिश कलर आलाय आणि ती मोठी वांगी घ्यायची. हे बघा, वांग्याला एका डिश मध्ये ठेवून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण वांग्याला सोलून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे वांग्यातून साल वेगळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण वांग्याला ठेचून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला वांग्याला ठेचून घ्यायचे आहेत. त्याबरोबर आपण जे जे वांग्यामध्ये टाकलेलं त्यांना पण चांगल्याने ठेचून घ्यायचं आहे. ठेचून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात. आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे ठेचून. तर हे बघा कसे मॅश झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात किती चांगल्या तरीकेने सगळं मॅश बीश झालेलं आहे. तर हे बघून घ्या आपलं जो मिश्रण आहे तो कसा झालेला आहे, मतलब एकदम मस्त. तर इथे आपलं जेवण म्हणजे डाळ आणि भात शिजत आहे. तर चला बघूया कसं बनवतात आमची आत्या. तर अशा प्रकारे आपल्याला अशी कांद्याची पात कापून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात कशी माझी आत्या कापते आहे, तसंच तुम्हाला कापायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की हा जो तवा आहे तो विडाचा आहे आणि आपण ह्याला गरम करायला ठेवून दिला आहे. अशा प्रकारे तवा तापलेला आहे. तसंच आपण आपलं तेल टाकून द्यायचं आहे. तुम्ही कोणता पण वापर करू शकता या रेसिपीसाठी. तडक्यासाठी आपण राई टाकली आहे. मोहरी मग मराठी भाषेमध्ये आपल्याला राई बोलतात. तर अशा प्रकारे ही मोहरी जी आहे ते तडतडायला सुरुवात केली आहे. असं आपण जिरं पण टाकायचं आहे त्याबरोबरच. आता हे कढीपत्ता पण आहे. तर सॉरी, थोडासा तडतडाबद्दल तेल उडतो आहे म्हणून मी पाठी गेली आहे. अशी प्रकारे कांद्याची पात टाकायची आहे थोडीशी. ह्याच्याने काय होतं ना की आपला जो कढीपत्ता आपली जी भाजी आहे व भरीत आहे ती खूप चांगली आणि मग सुगंध वास येते त्याचा. तर स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे. इकडून तिकडून करून घ्यायचं आहे यांना. आता नंतर ह्याच्यामध्ये आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे वांग व कढीपत्ता आणि लसूण जे होतं टाकलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला अशा प्रकारे इकडून तिकडून करून घ्यायचे आहे. तर ह्याला 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. तर असं ह्याला मध्ये मध्ये मॅश करून घ्यायचं आहे. त्याने आपला भरीत जो आहे त्याची टेस्ट अजून वाढते. आता याला मध्यम फ्लेमवर पकवून घ्यायचं आहे. थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पण टाकून घ्यायची आहे. अजून लाल मिरची पावडर, अजून धनाजिरा पावडर टाकून ह्याला इकडून तिकडून अजून करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. प्रकारे झाकण ठेवायचं आहे. किती मिनिट. आता हे झाकण 1-2 मिनिटासाठी राहणार आहे. तर हे असं 1-2 मिनिटं झाली आहे आणि आपण आता ह्याच्यावर उरलेली कांद्याची पात टाकायची आहे. आता याला परत इकडून तिकडून करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपला चांगला व झणझणीत भरीत रेडी झाला आहे. तर नमस्कार गाईज. आता अशा प्रकारे आपलं सगळं झालेलं आहे भरीत वगैरे. आता तुम्ही पण शिका आणि तुम्ही पण बनवा असा टेस्टी भरीत. चला येते मी. लाईक शेअर आणि सबस्क्राईब कानिफा फॅमिलीला.